नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडवे आज तुम्हाला इयत्ता 10वी विज्ञान व तंत्रज्ञान मधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडवे, तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुमच्याशी बोलणार आहे इयत्ता 10वी मधील एक महत्त्वाचा पाठ, विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 मधील एक महत्त्वाचा पाठ, तो म्हणजे कार्बनी संयुगे. कार्बनी संयुगे या भागामध्ये आपण मागच्या वेळेला क्रियात्मक गटांची माहिती घेतलेली आहे. क्रियात्मक गट म्हणजे असे अणू, विषम अणू किंवा अणूंचा गट की जे हायड्रोजनच्या कार्बनी संयुगातील हायड्रोजनच्या जागी रिप्लेस केला असता, त्या संयुगाला, कार्बनी संयुगाला विशिष्ट गुणधर्म प्राप्त करून देतात. अशा विषम अणू किंवा अणूंच्या गटाला आपण क्रियात्मक गट असे म्हणतो. आज आपण पाहणार आहोत पुढचा भाग, समजातीय श्रेणी. होमोलोगस सेरीज म्हणजे काय? आपण पाहिलं की कार्बन अणू एकमेकांना हवे तेवढे कार्बन अणू जोडता येतात. एका कार्बनमध्ये काय शृंखला तयार करायची कॅटनेशन पॉवर आहे आणि वेगवेगळ्या लांबीच्या शाखीय किंवा वलयाकार शृंखला तयार होतात. त्याचबरोबर आता आपण पाहिलं की क्रियात्मक गटही आपण जोडू शकतो. आता क्रियात्मक गट तोच, परंतु कार्बन शृंखला वेगवेगळ्या लांबीच्या, अशा प्रकारे वेगवेगळ्या मोठ्या संख्येने संयुग तयार होतील. बरोबर ना? मग हे जे क्रियात्मक गट आहे त्यांच्या मदतीने आपण जे वेगवेगळ्या श्रेणी तयार करणार आहोत किंवा जे वेगवेगळे गट तयार होणार आहेत त्यांना समजातीय श्रेणी असे म्हणतात. कार्बन संयुगामधील कार्बन शृंखलांची लांबी वेगवेगळी असली तरी क्रियात्मक गट एक असल्यामुळे तो जो एक गट तयार होईल त्याच्या रासायनिक गुणधर्मामध्ये खूप साधर्म्य असणार आहे, समानता असणार आहे आणि क्रमाक्रमाने वाढत जाणारी लांबी असणाऱ्या शृंखलावर विशिष्ट हायड्रोजनच्या जागी विशिष्ट समान क्रियात्मक गट जोडल्यामुळे जी श्रेणी तयार होणार आहे त्या श्रेणीला समजातीय श्रेणी असे म्हणतात. मग क्रियात्मक गट कोणता आहे? त्याप्रमाणे वेगवेगळ्या अनेक समजातीय श्रेणी तयार होतील. तुम्ही पाहिलं आता मगाशी क्रियात्मक गटच किती आहेत, मग त्याचप्रमाणे समजातीय श्रेणीसुद्धा अनेक तयार होतील. उदाहरणार्थ अल्कोहोल आहे, आपण -OH बघितलं, मग अल्कोहोलची समजातीय श्रेणी. COH कार्बॉक्सिल गट होता, मग कार्बॉक्सिल आम्लाची समजातीय श्रेणी असेल, अल्डिहाइडची समजातीय श्रेणी असेल, कीटोनची समजातीय श्रेणी असेल. अशा अनेक समजातीय श्रेणी तयार होऊ शकतात. एका समजातीय श्रेणीचे सर्व सदस्य हे एकमेकांचे समजातक. एका समजातीय श्रेणीमध्ये सगळे अल्कोहोलच असणार ना, किंवा सगळे कीटोन असणार किंवा सगळे अल्डिहाइड असणार, ते एकमेकांचे समजातक असतात. म्हणजे एकाच जातीचे सगळे झाले. आता आपण एक उदाहरण पाहूया या ठिकाणी. ही आहे अल्कोहोलची समजातीय श्रेणी. मग हे अल्कोहोल कसं तयार झालं? हे फंक्शनल ग्रुप आहे, हा क्रियात्मक गट, तो मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे. बरोबर ना? ह्यांची संक्षिप्त रचना सूत्र मी दिलेली आहे. मग आता आपला पहिला घटक कोणता आहे? आपण मगाशी बघितला पहिला घटक कोणता आहे. तो पहिला घटक जो आहे, एक मिनिट इथे मी तुम्हाला पेनने लिहून दाखवते. पहिला जो आहे घटक, जो कार्बन संयुगाचा पहिला CH4, आपण मगाशी पाहिलेला आहे. मागच्या वेळेला आपण CH4 म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे. CH4 म्हणजे मिथेन, नाही का? मग ह्या मिथेनची तुम्हाला स्ट्रक्चर पण माहिती आहे कसं आहे ते. मिथेनचं स्ट्रक्चर कसं आहे मी या ठिकाणी थोडक्यात काढते. पहा इथे बघा, C हा एक ह्या ठिकाणी काय येणार आहे, सगळे हायड्रोजन येणार आहेत. बरोबर. मग आपल्याला काय करायचं आहे, क्रियात्मक गट घालायचा आहे. मला मी अल्कोहोल समजातीय श्रेणी बघते, मग क्रियात्मक गट मला घालायचा असल्यामुळे मी काय करणार आहे, या ठिकाणी एका हायड्रोजनच्या ठिकाणी OH टाकलं. बघा, म्हणजे हा काय झाला पदार्थ, CH3OH, आणि ह्याला म्हणतात मिथाइल अल्कोहोल. काय म्हणतात? मिथाइल अल्कोहोल. हे जे नाव दिलेलं आहे या ठिकाणी याचं ते IUPAC नाव आहे, मिथेनॉल. आपण IUPAC नाव म्हणजे काय नंतर पाहणार आहोत.
आणि जे सामान्य नाव आहे ते मिथाईल अल्कोहोल आहे. त्याचप्रमाणे तर मग त्याच गटात दुसरं मिथेनच्या नंतर दुसरं काय आहे, मिथेनच्या नंतर दुसरं प्रोपेन आहे, बरोबर ना. प्रोपेन काय CH3CH3-CH3. तुम्हाला मी रचनासूत्र कसं तयार करायचं 2 कार्बनचं हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, त्याप्रमाणे तुम्ही फॉर्म्युले तयार करू शकता. मग आता CH3 दोन्ही कार्बन बरोबर 3 हायड्रोजन मला आता हा जोडायचा आहे. त्यासाठी मी काय करणार, एक हायड्रोजन कमी केला बघा, आणि त्यामुळे काय आलं CH3CH2OH. हा हे आहे इथाईल अल्कोहोल. अल्कोहोल तुम्ही ऐकलं असेल ना, स्पिरिट आपण म्हणतो की नाही, स्पिरिट म्हणजे इथाईल अल्कोहोल आहे. त्यानंतर तिसरं बघा, तिसरं प्रोपेन 3 कार्बनवाला गट. 3 कार्बनवाला काय असतं, प्रोपेनचं रचनासूत्र काय आहे CH3 CH2 आणि CH3 आहे. मग मला OH जोडायचं असल्यामुळे फंक्शनल ग्रुप कसे जोडायचे मागच्या वेळेला सांगितलं आपण, एक हायड्रोजन कमी करायचा कार्बनला जोडलेला, आणि हायड्रोजन कमी केल्याशिवाय आपण जोडूच शकत नाही, कारण कार्बनची व्हॅलेन्सी 4च्या वर जाऊच शकत नाही. त्यामुळे इथल्या या हायड्रोजनचा एक हायड्रोजन कमी केला बघा, आणि ह्याला मी जोडला आणि त्याचं नाव प्रोपाईल अल्कोहोल किंवा प्रोपेनॉल. प्रोपेनॉल हे IUPAC नाव आहे. आणि त्या पुढचं जे आहे ते ब्युटेनॉल. ब्युटेनॉल म्हणजे 4 कार्बन. 4 कार्बनचं सूत्र काय येणार असं CH3 CH2 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 4 नाही, सॉरी 1 2 3 4, ओके हो 4च आहेत. CH3 CH2 CH2 CH3 त्यात एक हायड्रोजन कमी करून काय जोडलेलं आहे, OH जोडलेलं म्हणजे ब्युटाईल अल्कोहोल. ही झाली अल्कोहोलची समजातीय श्रेणी. म्हणजे ह्यामध्ये कार्बन शृंखलेबरोबर एक क्रियात्मक गट असा जोडलेला आहे की त्यामुळे रासायनिक गुणधर्म ह्या जेवढे हे अल्कोहोल असतील ह्या समजातीय श्रेणीतले ते सगळे एकमेकांचे समजातक आहेत, म्हणजे त्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे असणार आहेत. भौतिक गुणधर्मात थोडाफार फरक पडू शकतो. कारण ही अल्कोहोलची समजातीय श्रेणी आहे. आता अल्केनांची समजातीय श्रेणी. अल्केन हे पहिलं कुळ, समजातीय श्रेणीचं पहिलं कुळ घराणं म्हणूया आपण. अल्केन म्हणजे आपण जे मिथेन इथेन वगैरे जे म्हणतो ना ते पहिलं कुळ अल्केन. मग अल्केनचं सर्वसाधारण फॉर्म्युला सामान्य सूत्र काय आहे CnH2n+2. हे कसं तयार झालं पाहूया आपण. तुम्हाला मी पहिलंच उदाहरण घेते. एक कार्बनवाला पहिला अल्केन, त्याचं नाव आहे मिथेन. त्याचं नाव काय आहे मिथेन. हे कसं तयार झालं बघा, तुम्ही नीट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. C हा कार्बन 1 आहे, बरोबर. मग आता हायड्रोजन किती आहेत, कार्बन 1च्या दुप्पट किती 2, बरोबर. मग 1च्या दुप्पटपेक्षा पण 2 जास्त आहेत, बरोबर ना. दुप्पटच्या 2पेक्षा 2ने जास्त आहे, दुप्पटपेक्षा 2ने जास्त, म्हणजे एक कार्बन आहे तर हायड्रोजन 2n+2. हायड्रोजन काय 2n+2. हे झालं मिथेनच्या बाबतीत. तसंच तुम्ही बाकीच्या मूलद्रव्यांच्या बाबतीत करून पहा. दुसरं काय आहे, इथेन आहे ना. इथेनमध्ये बघूया आपण C2 ना, 2 कार्बन. 2 कार्बन मग हायड्रोजन किती येणार आहेत C2 बरोबर दुप्पट करा, प्रथम दुप्पट करायची, बेदने 4 अधिक 2 म्हणजे 6. CH3 आहे की ना, C2H6. म्हणजे अल्केन हे समजातीय श्रेणीचं पहिलं कुळ आहे आणि त्याचं सर्वसामान्य सूत्र आहे CnH2n+2. हे पहा. हां, तुम्हाला मी जे दाखवलं ती श्रेणी आहे बघा. पहिलं CH4, दुसरं आहे इथेन, तिसरं आहे प्रोपेन, बरोबर ना. प्रोपेनचं हे आहे रचनासूत्र. आणि हा C3H8 फॉर्म्युला बघा सूत्राप्रमाणे येतो की नाही. C3 कार्बन 3 असेल तर हायड्रोजन डबल अधिक 2, 3 दुने 6 अधिक 2 8. ब्युटेनमध्ये बघा 4 दुने 8 अधिक 2 10. पेंटेनमध्ये बघा 5 दुने 10 अधिक 2 12. हेक्झेन बघा 6 दुने 12 अधिक 2 14. मग रचनासूत्र कसं लिहायचं माहिती आहे, सोपी आयडिया. रचनासूत्र लिहायचे. कार्बन पहिलं मिथेनचं CH4, इथेनचं CH3 बरोबर, 2 बाजूला 3 हायड्रोजन. आणि प्रोपेनपासून कार्बन वाढत चालले ना. मग पहिला कार्बन आणि शेवटच्या कार्बनला CH3, मधल्याला CH2. मग ब्युटेनमध्ये पण 4 कार्बन कसे बघा, 2 कोपऱ्याला CH3 मध्ये CH2. पेंटेनमध्ये 5 कार्बन आले पाहिजे, 2 कोपऱ्याचे CH3 मध्ये CH2. तसंच हेक्झेनमध्ये. मग प्रत्येकामध्ये एक CH2 वाढत चाललं आहे बघा. इथे आपला तक्ता भरायचा आहे. इथे कार्बन अणू किती 1 आणि CH2 ह्याला मिथिलीन गट म्हणतात. काय म्हणतात, मिथिलीन गट किती आहेत, मिथिलीन गट याच्यात एकच आहे CH2, बरोबर ना.
म्हणजे 2 हायड्रोजन आपण वेगळे केले तर याच्यामध्ये किती आहेत मिथिलीन गट, कार्बन पण 2 आहेत, मिथिलीन गट 2 आहेत, म्हणजे एक हायड्रोजन आपण वेगळा केला, म्हणजे काय समजा दुसरा आपण क्रियात्मक गट वगैरे जोडला तर CH2 2 आहेत, म्हणजे एक CH2 वाढला. म्हणजे याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये CH2 ची वाढ झाली की नाही बघा बरं, चेक करा. एक कार्बन वाढला, बरोबर है ना, सूत्र पण बघू शकता तुम्ही ते. आणि हायड्रोजन 4 अधिक 2 6 झाले. ह्याच्यापेक्षा याच्यामध्ये एक CH2 वाढला आहे बघा, वाढला आहे ना, CH3 गेला, मध्ये CH2 वाढला. तसं इथे एक CH2 वाढला, इथे पण एक CH2 वाढला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक एक मिथिलीन ग्रुप वाढत चाललेला आहे. मग इथे किती आहेत या ठिकाणी बघा, इथे तुम्हाला मी दाखवले गोल करून, हा CH3 आणि हा CH3, बरोबर, दोघं जण आहेत. आणि इथे CH3 CH2 आणि CH2 मध्ये जोडायचा आणि CH3, 3 कार्बन, मिथिलीन गट पण 3 झाले. सॉरी, हां, या ठिकाणी किती आहेत बघा, कार्बन किती आहेत, आपण तक्ता पूर्ण करूया. 4 आहेत. आणि मिथिलीन गट किती आहेत, मिथिलीन गटसुद्धा 4 आहेत, बरोबर ना, 1 2 3 4. इथे किती आहेत बघा, 1 2 3 4 5 कार्बन आहेत 5 आणि मिथिलीन गट पण आहेत 5. ठीक आहे. आणि पुढच्यामध्ये हेक्झेन म्हणजे 6, हेक्झेनमध्ये कार्बन आहे 6, मिथिलीन गट पण आहे 6. याच्या पुढे सुद्धा तुम्ही साखळी पूर्ण करू शकता. हेक्झेनच्या पुढे हेप्टेन आहे, नंतर हेप्टेन नंतर ऑक्टेन आहे, नोनेन आहे, नोनेन म्हणजे 9 कार्बन, आणि डेक्केन म्हणजे 10 कार्बन. कळलं. तर हे आहे पहिलं अल्केन कुळ. अल्केन लक्षात ठेवा, शब्द लक्षात ठेवा. हा शब्द काय याचं, अल्केन, आपण जे मिथेन वगैरे म्हणतो की नाही, ते पहिलं कुळ आहे अल्केन. ANE कुळ, ते नाव काय आहे त्याचं, ANE. सगळ्यांचं तुम्ही स्पेलिंग लिहिलं ना, त्यांचं स्पेलिंग समजा आपण लिहिलं, मिथेनचं स्पेलिंग कसं येईल, METHANE. इथेनचं आपण लिहिलं स्पेलिंग काय ना, ETHANE. कळलं ना. प्रोपेनचं आपण लिहिलं PROPANE, म्हणजे ANE येणार आहे सर्वांच्या पुढे. दुसरी आपण अल्किनांची बघूया. अल्किनची समजातीय श्रेणी. अल्किन कुळ हे समजातीय श्रेणीचं दुसरं उदाहरण, आणि त्यांचं सामान्य सूत्र CnH2n झालं. का बरं झालं इथिनचं सूत्र असं, आपणच विचार करूया ना. इथेच तुम्हाला दिसेल बघा, डबल बॉन्ड आल्यामुळे काय झालं, डबल बॉन्डसाठी ह्या कार्बनने, आपण इथिनचंच इथे लिहूया, आपण इथेच लिहूया बघा, कार्बनने डबल बॉन्डसाठी काय केलं, एक एक इलेक्ट्रॉन दोन्ही कार्बनने मध्ये दिला, बरोबर. मग किती राहिले हायड्रोजन, किती राहिले, इथे जे 3 होते ना इथिनचे, मागच्याच आपण स्लाईडमध्ये इथिन बघितला. इथिनचा काय फॉर्म्युला, इथिन नाही सॉरी इथेनचा फॉर्म्युला आपण लिहूया, C2H6 है ना. हा अल्केन गटातला, इथेन हा अल्केन गटातला आहे, बरोबर. मग ह्या कार्बनने, पहिल्या कार्बनने एक हायड्रोजन त्याला सोडायला पाहिजे, कारण मध्ये त्याने इलेक्ट्रॉन दिल्यामुळे इथे राहणार HH आणि इथे पण राहणार HH, बरोबर की नाही. मग किती राहिले, इथला एक हायड्रोजन कमी झाला, इथला एक हायड्रोजन कमी झाला. मग अल्केनचा फॉर्म्युला काय होता, अल्केनचा फॉर्म्युला होता CnH2n+2 होता ना. हायड्रोजन डबल अधिक 2 होते ना, मग 2 कमी झाले, वजा करूया, मग किती राहिले CnH2n. म्हणजे अल्कीन जो गट आहे, अल्कीन कुळा, तर अल्कीन कुळाचं नाव काय, ALKENE. अल्केन कुळाचं नाव ANE ना, ह्याचं नाव ENE. म्हणजे डबल बॉन्ड आला की ENE, इथिन, प्रोपिन, इन उच्चार आला पाहिजे. काय उच्चार आला पाहिजे, इन. बघा इथिन, प्रोपेनचं काय झालं, प्रोपिन, ब्युटीन, पेंटीन, इन उच्चार आला पाहिजे. इन उच्चार म्हणजे त्यात डबल बॉन्ड असणार आहे. कळलं. मग कार्बन अणूंची संख्या किती, कार्बन अणूंची संख्या किती, याच्यामध्ये 2 आहेत. मग मिथिलीन गट आहे का बघा. मिथिलीन गट म्हणजे काय, ज्याच्या बाजूला डॅश पाहिजे, इथे नाही आहे, इथे डबल बॉन्ड आहे, तर मी याच्यात मिथिलीन गट नाही. कळलं ना. एक तरी डॅश पाहिजे. मिथिलीन गट बघा कसा आहे तो, मिथिलीन गटामध्ये कसं आहे, C आहे, CH 2 H आहेत, 2 H असणार त्यामध्ये, आणि इकडे एक कोणताही तुम्ही गट जोडू शकता, आणि इकडे एखादा गट जोडू शकता. कळलं की नाही, तो मिथिलीन होणार. मग एक तरी डॅश पाहिजे. मग याच्यामध्ये मिथिलीन गट कार्बन किती आहेत, 3 आहेत. मग मिथिलीन गट 1 आहे बघा, हा बघा आहे ना, डॅश CH2 इकडे ह्या बाजूचा बघा, डबल बॉन्डवाला घ्यायचा
नाही, डबल बॉन्डवाला घ्यायचा नाही, सिंगल बॉन्डवाला, म्हणजे याचा आपण एक हायड्रोजन काढू शकतो. हा बघा, हा CH3 आहे ना, याचा आपण एक हायड्रोजन काढू शकतो काही जोड्याला, म्हणजे याच्यात मिथिलीन गट एकच राहिला. इथे कार्बन किती आहेत? 1 2 3 4 आहेत. कार्बन किती आहेत? 4 आहेत. पण मिथिलीन गट किती आहेत बघा? हा बघा, हा CH3, ह्याचा आपण एक हायड्रोजन काढू शकतो ना फंक्शनल ग्रुप जोडण्यासाठी. फंक्शनल ग्रुप जोडण्यासाठी एक आपण हायड्रोजन काढू शकतो. म्हणजे हा एक मिथिलीन गट आहे, हा एक आहे बघा, आहे ना, ह्याच्या दोन्ही बाजूला डॅश आहे, म्हणजे याच्यात मिथिलीन गट 2 आहेत. याच्यात बघूया, पेंटीनमध्ये कार्बन अणू आहेत 5. किती आहेत? 5. आणि मिथिलीन गट किती आहेत बघूया? 1 2 3 आहेत. किती आहेत? म्हणजे इथे मिथिलीन गट काय झाले? कमी झाले मगाशापेक्षा. मगाशी जास्त होते, कारण का माहिती आहे, हे डबल बॉन्डमध्ये 2 कार्बन गेले नाही का. हा पण मिथिलीन गट नाही म्हणू शकत आपण, CH आहे, हाही म्हणू शकत नाही, कारण मिथिलीन गटात 2 बाजूला 2 घटक जोडले गेले पाहिजेत. तर अशा प्रकारे हे झालं अल्किन कुळ झालं. ठीक आहे. आणि हां, हे बघा, दाखवलं आहे तुम्हाला मी कशाप्रकारे हे जे मिथिलीन गट आहेत, मी जे राऊंड करत आहे ना, ते आहेत मिथिलीन गट. त्यामध्ये 2, ह्याच्यामध्ये हे 3 आहेत मिथिलीन गट. डबल बॉन्ड जोडला आहे ते मिथिलीन गट नाहीत. कळलं. आणि तिसरं कुळ अल्काईन. अल्काईन, अल्काईन स्पेलिंग मी लिहिते बघा. अल्काईनचं काय होणार आहे? ALKYN. काय येणार आहे? YN. त्याच्यामध्ये काय असणार आहे? ट्रिपल बॉन्ड. काय असणार आहे? ट्रिपल बॉन्ड असणार आहे. हे आम्ही इथाईनचंच उदाहरण लिहिते. इथिनचं नाव काय होणार आहे? इथिनचं नाव होणार आहे इथाईन. काय होणार आहे? इथाईन. आपण हे लिहूया त्याचं रचनासूत्र. CH ट्रिपल बॉन्ड CH. कार्बनची 3 व्हॅलेन्सी इथे आले, त्यामुळे एक तो जोडणार कोणाबरोबर? हायड्रोजन बरोबर. मग त्याचं सूत्र काय येणार? सूत्र काय झालं बघा, याच्यामध्ये अजून 2 हायड्रोजन कमी झाले, म्हणजे हे ACNH2N होतं ना, त्यातून अजून 2 कमी करायचे, म्हणून CnH2n-2 आलं बघा. कळलं ना. म्हणजे जे तुम्ही कार्बन घ्याल, समजा कार्बन तुम्ही C2 घेतलं, तर H किती घ्यायचे? 2 दुने 4, डबल करून 2 वजा. अल्केनमध्ये 2 मिळवतो ना, अल्किनमध्ये 2 ने गुणतो, इथे डबल करून 2 वजा, म्हणजे 2 दुने 4 वजा 2 2, C2H2 येणार इथाईन. तर अशा प्रकारे ह्या झाल्या वेगवेगळ्या समजातीय श्रेणी. मगाशी तुम्हाला अल्कोहोलची दाखवली, अल्केनची दाखवली, अल्किन आणि अल्काईन. तर यावरून आपल्याला या समजातीय श्रेणींची काही वैशिष्ट्य कळली. बघा, इथे मी लिहिलं आहे अल्किन, अल्काईन जे आता होतं ना, त्याचं एक एक उदाहरण लिहिलं. अल्केन, त्यानंतर अल्केन, नंतर अल्किनचं एक उदाहरण आहे बघा डबल बॉन्डचं, आणि हे अल्काईन ट्रिपल बॉन्डचं. त्यांचे वैशिष्ट्य तुम्हाला प्रश्न आहेत. समजातीय श्रेणी म्हणजे काय? 3 मार्काचा प्रश्न आहे 10वीच्या परीक्षेच्या दृष्टीने. आणि समजातीय श्रेणींची वैशिष्ट्य लिहा. मग अशी व्याख्या आपण बघितलीत. कोणत्याही समजातीय श्रेणीमध्ये कार्बन शृंखलेच्या लांबीच्या चढत्या क्रमाने जाताना दरवेळी एक मिथिलीन गट वाढतो. बरोबर ना. एक मिथिलीन गट वाढत जातो प्रत्येक ठिकाणी, आणि त्यामुळे रेणू वस्तुमानात 14 मायक्रॉन एवढी वाढ होते. बरोबर ना. 14ने वाढणार कसं सांगा बरं? रेणू वस्तुमान कार्बनचं 12 असतं ना, कार्बनचं 12 वस्तुमानांक, आणि एका हायड्रोजनचं 1, मग 2 हायड्रोजनचं 2, त्यामुळे 12 अधिक 2, त्यामुळे वस्तुमान जे आहे रेणूचं ते 14ने वाढत जातं. आणि कार्बन किती वाढतात? कार्बन अणू 1ने वाढत जातं. हा पहिला मुद्दा. या पहिल्या मुद्द्यात 3 पॉईंट आले पाहिजे. मिथिलीन गट 1 वाढतो, रेणू वस्तुमान 14 मायक्रॉनने वाढतं, आणि कार्बन अणू 1ने वाढतो. समजातीय श्रेणींच्या संयुगामध्ये समान क्रियात्मक गट असल्यामुळे रासायनिक गुणधर्मामध्ये त्यांच्या साम्य असतील, आणि समजातीय श्रेणीच्या सर्व सदस्यांसाठी एकच सामान्य रेणुसूत्र तयार होतं. बरोबर. आपण मगाशी जशी रेणुसूत्र तयार केले अल्केन, अल्केन, अल्काईनचं. उत्कलन बिंदू हा त्या संयुगांचा एक महत्त्वाचा भौतिक गुणधर्म आहे. त्यामुळे सामान्यतः असं दिसून येते की कोणत्याही समजातीय श्रेणीमध्ये चढत्या क्रमाने जाताना भौतिक गुणधर्माने मध्ये एका दिशेने बदल होत जातो. म्हणजे भौतिक गुणधर्मामध्ये प्रवणता दिसून येते. जसं अल्केन जे आहेत ते अल्केनचे मिथेनपासून हेक्झेनपर्यंत उत्कलनांक वाढत जातात. मिथेनचा -102 -162 आहे, आणि हेक्झेनचा 69, म्हणजे वाढत गेला की नाही. त्यानंतर अल्किन जे आहेत किंवा अल्कोहोल्स म्हणूया आपण, अल्कोहोल मिथाईल अल्कोहोलचं आहे 63 उत्कलनांक, मग इथाईल अल्कोहोलचं 78, प्रोपाईनचं 97, आणि ब्युटेनॉलचं 118, म्हणजे वाढत जातो.
अल्किनामध्ये सुद्धा पहिला अल्किनचं वजा 102 आहे उत्कलनांक, आणि पुढे पुढे वाढत जाऊन पेंटीन जो आहे त्याचं 30 आहे. म्हणजे उत्कलन बिंदू वाढत जातो. अशा प्रकारे भौतिक गुणधर्मामध्ये त्यांच्या प्रवणता दिसून येते. पुढे आपण पाहणार आहोत कार्बनी संयुगांची नामकरण पद्धत. नामकरण पद्धत म्हणजे काय, त्यांना नावं कशी द्यायची. आपण कसं लहान मुलाचं बारसं करतो की नाही, तसं एवढी कार्बन संयुग आहेत. कार्बनी संयुगांची संख्या भरपूरच वाढत जाणार नाही का. एक तर त्यांची आपण शृंखला तयार करतो आहे, त्याचबरोबर त्यांना आपण क्रियात्मक गट पण जोडतो आहे. त्यामुळे क्रियात्मक गट जोडल्यामुळे अजून त्यांची नावं बदलणार. पहिली सुरुवातीला काय होतं, कार्बनी संयुगांची संख्या कमी होती. त्या वैज्ञानिकाने वेगवेगळ्या प्रकारे नामकरण केलं त्यांचं. त्यांना सामान्य नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ आत्ताच आपण मिथेन, इथेन, प्रोपेन वगैरे बघितलं. हे चारही नावांचे उगम वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आणि त्यानंतर अल्केनांची नावं ती कार्बन संख्येवरून झाली. पहिल्या चौघांची नावं कार्बन संख्येवरून इतरांची नावं ठरली. जसं C4H10 आहे, ब्युटेन. आता हा ब्युटेन जो आहे त्या 4 कार्बन आहेत बरोबर. मिथेन, इथेन, प्रोपेनमध्ये 1, 2, 3च आहेत. त्यामुळे 3 काय कसंही वाकडे तिकडे केलं सरळच होणार. पण ब्युटेन जो आहे ते 4 कार्बन आहेत. मग त्याला आपण 2 प्रकारे तयार करू शकतो. त्याची शृंखला सरळ पण करू शकतो आणि शाखीय पण करू शकतो बरोबर. त्याचे 2 समघटक तुम्ही भाग आपण मागच्या वेळेला शिकलो आहोत. समघटक 2 तयार होतात. हे पहा, C4H10 हे पण आहे आणि दुसरं हे पण C4H10 आहे. हे दोन्ही C4H10 आहेत. हे सुद्धा आणि हे सुद्धा. हे पहा, हे दिसतं तुम्हाला. आणि हे पण C4H10 आहे. मोजून बघा तुम्ही तेवढेच हायड्रोजन आहेत की नाही. पण मांडणी कशी केली आहे बघा. ही सरळ शृंखला आहे आणि ही आहे शाखीय शृंखला बरोबर ना. मग सरळ जिला तिला N ब्युटेन म्हटलं आणि शाखीय जी आहे तिला आयसोब्युटेन म्हटलं. त्याचप्रमाणे पेंटेनसुद्धा C5H12 वाला पण त्याच्याकडे पण एक सरळ त्याची ही बघा, ही खाली सरळ मालिका आहे N म्हणजे नॉर्मल. आणि मग त्याच्या शाखा जेव्हा केल्या आहेत आयसोमध्ये काय केलं आहे, 1 कार्बन 2 नंबर कार्बनला जोडलं आहे बघा. ठीक आहे. आणि इथे निओमध्ये काय केलं माहिती आहे, 2 कार्बन 5 कार्बन ना 3 रांगेत ठेवले आणि मधल्याला वर 1 कार्बन जोडला, खाली 1 कार्बन जोडला. म्हणजे अशा त्यांच्या शृंखलासुद्धा तयार होऊ शकतात शाखीय. आणि त्यामुळे मग सामान्य नामकरण पद्धत काय झाली, थोडीशी किचकट होऊन गेली. ह्यांचीच अशी 2 नावं मग अजून कितीतरी अशी वेगवेगळी संयुगं तयार करता येतील. कळलं की नाही. मग त्यांची नावं कशी द्यायची, त्यामुळे सामान्य नावामुळे गोंधळ उडू लागला. कळलं ना. आणि त्यामुळे कार्बनी संयुगांना नावे देण्यासाठी एक तर्कशुद्ध आणि सर्वसामान्य पद्धत शोधण्याची गरज भासू लागली. आणि त्यामुळे नवीन पद्धत शोधली गेली, ती म्हणजे IUPAC नॉमेनक्लेचर. IUPAC पॅक म्हणतात त्याला. तर काय IUPAC म्हणजे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. ही जी संस्था आहे केमिस्ट्रीची, ह्या संस्थेने संयुगांच्या रचनेवर आधारित नामकरण पद्धत एक तयार केली आणि तिला जगभर मान्यता मिळाली. या पद्धतीमध्ये सर्व प्रकारच्या कार्बनी संयुगांना आपल्याला नाव देण्याची, विशिष्ट नाव देण्याची तरतूद आहे. म्हणजे कितीही तुमची लॉंग चेन असू दे, ती ब्रँच असू दे, ब्रँच म्हणजे शृंखलावाली असू दे, त्याला नावं देता येतात. कोणत्याही कार्बनी संयुगाच्या IUPAC नावात म्हणजे IUPAC नाव द्यायचं असेल तर 3 घटक असतात. कोणते 3 घटक, जनक, प्रत्यय आणि उपसर्ग. जनक, प्रत्यय आणि उपसर्ग यांची नावामध्ये मांडणी पुढील प्रमाणे करायची. उपसर्ग आणि प्रत्यय म्हणजे तुम्हाला माहितीच असेल. उपसर्ग म्हणजे आपण आधी लावतो, प्रिफिक्स आधी लावतो ना आपण. प्रामाणिक मराठीमध्ये अप्रामाणिक म्हणजे जो आधी लावला त्याला उपसर्ग म्हणतात. आणि प्रत्यय म्हणजे काय, नंतर लावतात त्या शब्दाला काय म्हणतात, प्रत्यय. मग जनक म्हणजे तुमचं अल्केन असणार आहे आणि त्याच्या आधी लावलेला शब्द उपसर्ग, नंतर लावलेला शब्द प्रत्यय. तर ह्या प्रकारे तुम्हाला मांडणी करायची आहे. तुमच्या नाव लिहिताना कुठलाही ज्याचं तुम्ही नाव लिहाल तर मांडणी अशा प्रकारे करायची आहे. संयुगाला IUPAC नाव देताना जनक अल्केन जो आहे म्हणजे ज्याला तुम्ही जनक अल्केन म्हणजे शब्द म्हणजेच काय, तुम्ही ज्याला फंक्शनल ग्रुप जोडता आहात ते मुख्य अल्केन. कळलं की नाही. तर जलक अल्केन जे आहे त्याला त्याच्या नावाला योग्य ते प्रत्यय आणि उपसर्ग जोडून नंतर तुम्ही त्याचं नाव तयार करायचं आहे. आता हे IUPAC नाव लिहिण्याच्या काही पायऱ्या आहेत, पाहूया आपण पुढील प्रमाणे. पहिली पायरी अशी आहे
की सरळ शृंखला संयुग जे आहे त्याचं पहिलं रचनासूत्र लिहायचं आणि कार्बन अणूंची संख्या मोजायची किती आहे ते, आणि जेवढे कार्बन अणू आहेत तो त्याचा जनक अल्केन झाला, बरोबर ना. तर 1 कार्बन आहे तर मिथेन झाला, 2 कार्बन असेल तर इथेन झाला, 3 कार्बन असेल तर प्रोपेन, 4 कार्बन ब्युटेन. हे तुम्हाला ती शृंखला तुमची पाठ पाहिजेच. आणि त्या जनक अल्केनचं नाव पहिलं इंग्रजीमध्ये लिहायचं, त्याचं इंग्रजीमध्ये स्पेलिंग लिहायचं. ठीक आहे. प्रस्तुत संयुगाच्या कार्बन शृंखलेमध्ये दुहेरी बंध असेल तर काय, आता जनक अल्केनचं स्पेलिंग काय तुम्हाला माहिती आहे ना. अल्केनचं स्पेलिंग मग तुम्हाला मी अल्केनचं स्पेलिंग सांगितलं बाळांनो. अल्केन जो पहिला जो कूळ आहे कार्बनी संयुगात त्याचं स्पेलिंग हे आहे, बरोबर ना, सिंगल बॉन्डवालं. मग जर त्यामध्ये दुहेरी बंध असेल त्या तुमच्या जनक अल्केनमध्ये तर अल्केनच्या ANE ऐवजी ENE करायचं. काय करायचं हे तुम्हाला मगाशी सांगितलं आहे मी. जर तिहेरी बंध असेल तर ANEच्या ऐवजी काय करायचं, YNE करायचं. काय करायचं, YNE. मगाशी आपण पाहिलं ना, इथिन, इथाईन, तिहेरी बंध असेल. ही पहिली पायरी आहे. आता पाहूया आपण उदाहरण. हे बघा या ठिकाणी दिलं आहे बघा. जनक अल्केन कोणता आहे तो तुमचा जनक अल्केन, शृंखला अशी आहे. आणि आता हे काय आहे, हे आहे अल्केन नाही का. मग 3 कार्बन, प्रोपेन, इथेन, प्रोपेन, हे पण प्रोपेन आहे बघा, कळलं. आता ॲक्च्युली काय बघायचं, आता मला याचं नाव पूर्ण लिहिलेलं नाही आहे. पहिली पायरी हे प्रोपेनच आहे, ह्याच्यामध्ये 1, 2 कार्बन आहेत, त्यामुळे हे काय 2 कार्बनवाला इथेन आहे. मी अजून पूर्ण नाव लिहिलं नाही, कळलं. मी इंग्रजीमध्ये नाव लिहिलं आहे त्याचं. ठीक आहे. आता हे पण बघा CH3 CH2 COH 3 कार्बन आहेत, त्यामुळे हे पण प्रोपेन आहे. ह्याच्यामध्ये मग 1, 2, 3, 4 कार्बन आहेत, त्यामुळे हा ब्युटेन आहे. ह्याच्यामध्ये 1, 2, 3 आणि डबल बॉन्ड आहे, त्यामुळे हा प्रोपीन आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय 1, 2, 3 कार्बन आणि ट्रिपल बॉन्ड प्रोपाईन. म्हणजे पहिलं त्याचं अल्केनचं नाव शोधायचं. पहिलं काय शोधायचं, अल्केन काय आहे ते शोधायचं. मग अल्केन आहे की अल्किन आहे की अल्काईन आहे ते दुरुस्त करायचं. ठीक आहे. दुसरी पायरी काय, आता क्रियात्मक गट कुठला आहे तो बघायचा. मग अशी बघा क्रियात्मक गट होता की नाही, आणि तुमच्या जनक अक्षरातील जनक स्पेलिंग जे लिहिलं आहे ना ANE ENE YNE त्यातलं ई काढून टाकून त्या ठिकाणी क्रियात्मक गटाचं संक्षिप्त नाव प्रत्यय म्हणून लिहायचं. प्रत्यय म्हणजे काय, नंतर, कळलं. फक्त अपवाद काय, सगळे जे क्रियात्मक गट आहेत ना आपले, आपण मागील व्हिडिओमध्ये तक्ता बघितला, ते शेवटी लागतात प्रत्यय म्हणून. फक्त हॅलोजन्स जे आहेत फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन ते उपसर्ग म्हणून लागतात. उपसर्ग म्हणजे आधी लागतात. ठीक आहे. आता उदाहरण पाहूया. आता तीच उदाहरणं जी मगाशी होती बघा. आता हे पहिलं बघा, हे काय आहे मेन CH2 डॅश 1, 2, 3 आणि काय आहे CH3 CH2 CH3 सॉरी इथे नाही ना, किती आहे CH3 पाहिजे इथे. CH3 आणि चुकून लिहिलेलं आहे 1, 2, 3च होतं, CH3 पाहिजे. काय पाहिजे, पुस्तकामध्ये इथे मिस्टेक आहे. CH3 CH2ला काय लागलं आहे, ह्या कार्बन बरोबर 2 हायड्रोजन इकडे, ही 1 3 आणि इथे डॅश OH लागला, अल्कोहोल लागला. आता काय सांगितलं नियम, काय वाचा वरचा नियम, ई अक्षर काढून तुमच्या क्रियात्मक गटाचं संक्षिप्त नाव. आता क्रियात्मक गटाचं नाव माहीत पाहिजे आपलं. अल्कोहोलला ऑल, मग अशी बघा सुरुवातीलाच तुम्हाला ऑल म्हणतात. सुरुवातीलाच तुम्हाला मी दिलं होतं मिथेनॉल, प्रोपेनॉल वगैरे. सामान्य नावामध्ये अल्कोहोल म्हणतात, मिथाईल अल्कोहोल, पण IUPACमध्ये ऑल, इंग्रजी स्पेलिंग OL लिहायचं आणि मराठीत लिहिताना ऑल. त्यामुळे ह्या इथेनमध्ये बघा ई काढून, जनक नावातला ई काढून काय लागलं आहे, ऑल लागलं आहे बघा. काय लागलं आहे, ऑल. त्यामुळे काय झालं, ह्या अल्कोहोलचं नाव काय झालं, इथेनॉल. सामान्य नाव काय, इथाईल अल्कोहोल, आणि IUPAC नाव काय, इथेनॉल. समजलं तुम्हाला. आता इथे प्रत्ययमध्ये लागलं ना, जनकाच्या जनक अल्केन जे आहे ना, हे जनक अल्केनचं नाव आहे, त्याच्यानंतर लागलं ते प्रत्यय, आणि फ्लोरीन हॅलोजन आले की ते आधी लागणार. बाकी कोणी आधी लागत नाही, नंतरच लागतात. हे बघा उपसर्ग जनकच्या आधी लागेल तो उपसर्ग. हे दोन आपण नंतर बघूया पाहिजे. आता 4 नंबर बघूया. 4 नंबर काय, 1, 2, 3 आहेत, म्हणजे प्रोपेन आहे ना, प्रोपेन आहे की नाही. त्यामुळे हे प्रोपेन बघा, जनक नाव प्रोपेन. ठीक आहे. आता शेवटचं ई काढून आता ग्रुप कुठला आहे बघायचा, हा अल्डिहाइड ग्रुप आहे, CHO.
काय आहे CHO. मग त्याचं संक्षिप्त नाव काय CHOचं? IUPAC नाव तयार करताना अल किंवा मराठीमध्ये आल म्हणजे AL आल असते कळलं. त्यामुळे इंग्रजीमध्ये करताना ई काढून AL लागलं बघा. प्रोपेनाल स्पेलिंग वाचायचं कसं आहे प्रोपेनाल कळलं प्रत्यय लागला. आता हे पाचवं बघूया. पाचवं काय CH3C 2 आहेत. 2 म्हणजे इथेन बरोबर. इथेन मी लिहिलं जनक नाव आहे इथेन. आणि मग मी ग्रुप बघणार हा कार्बॉक्सिलिक ॲसिड ग्रुप आहे ना आपला फंक्शनल ग्रुप. मग त्याला काय म्हणतात ऑइक ॲसिड. हे तुम्हाला पाठ करायला पाहिजे हा बाळांनो. कुठल्या ग्रुपला संक्षिप्त नाव काय आहे ऑइक ॲसिड. म्हणजे मी ते काय करणार आहे हा ई काढायचा आहे शेवटचा. इथे बघा नियम बघा शेवटचं ई काढायचं आहे आणि ग्रुपचं शॉर्ट नाव लिहायचं आहे. मग इथे मी ई काढून ऑइक ॲसिड. मग वाचणार कसं मी इथेनॉइक ॲसिड. काय वाचणार आहे इथेनॉइक ॲसिड कळलं. पुढे बघा CH3NH2. आता हा मिथेन आहे ना एक कार्बन म्हणजे मिथेन. त्याचं एक हायड्रोजन कमी करून त्याला NH2 लावला आहे मिथेन. आता ई काढून काय अमाईन ग्रुपाचं अमीन. ॲक्च्युली अमाईन म्हणतात अमीन म्हटलं तरी चालेल. त्यामुळे मी ई काढून इथे अमाईन हे बघा आहे ना ई काढून एमाईन लावलं की नाही अमाईन ग्रुप. मराठीमध्ये मिथेनामीन किंवा मिथेन अमाईन म्हटलं तरी चालतं मिथेन अमाईन. आणि नेक्स्ट काय आहे CH3CH2 आणि CH3CH2 हा जो आहे त्याला C डबल बॉन्ड O जोडायचा आहे. आता C डबल बॉन्ड O कसा जोडणार इथे त्याचे किती करावे लागणार Cला हा जो आहे ना म्हणजे Cला ह्या इकडे डबल बॉन्ड O जोडायचा आहे. आणि डबल बॉन्ड O जोडायचं असल्यामुळे किती राहणार इथे 1 2 3 4 एकच राहणार. किती राहणार एकच राहणार. ॲक्च्युली काय 1 2 3 आहे ना 1 2 3 म्हणजे काय प्रोपेन. काय आहे ते प्रोपेन आहे ठीक आहे. आणि प्रोपेनला जोडलेला काय आहे बघा जोडलेला आहे C डबल बॉन्ड O. काय जोडलेला आहे C डबल बॉन्ड O. मग आता C डबल बॉन्ड O जोडलेला असल्यामुळे काय होणार आहे त्याचं C डबल बॉन्ड O इथे जोडा किंवा मध्ये जोडला तरी पण चालतो कळलं. शक्यतो तो मध्येच जोडला जातो. आपण मध्ये जोडूया एक मिनिट. या ठिकाणी हे प्रोपेनचं फॉर्म्युला दिलेला आहे ना मग ह्याला आपण C डबल बॉन्ड O मध्ये जोडायचा CH3 आणि इथे काय करायचं C डबल बॉन्ड O जोडायचा. म्हणजे काय राहणार नाही H राहणार नाही बरोबर ना कारण इथे डॅश डॅश दिले ना दोन बाजूला डॅश असलं पाहिजे C डबल Oच्या दोन बाजूला म्हणजे H नको. आणि त्यामुळे इकडे बघा बरोबर झाले का बघूया वॅलेन्सी 1 2 3 4 येस ठीक आहे. मग आता हा आहे मेन प्रोपेन. म्हणजे प्रोपेन ई काढून काय जोडायचं आहे कीटोन. ह्याला कीटोन ग्रुप म्हणतात. मग त्याला मराठीमध्ये ओन आणि इंग्रजीमध्ये ONE येणार. 1 म्हणतो ना आपला 1 ONE 1 पण 1 नाही म्हणायचं ओन म्हणायचं. ई काढून बघा ONE लागलं प्रोपेनोन. काय झालं हे प्रोपेनोन. हे सगळे झाले प्रत्ययवाले. आता उपसर्गवाले बघूया मधले दोन. उपसर्गवाले कोण आहेत ते हॅलोजन्स जे आहेत ते उपसर्ग म्हणून लागतात. म्हणजे हा प्रोपेन आहे बरोबर. हा प्रोपेन आहे तुमचा प्रोपेन नाही सॉरी 2 कार्बन ना इथेन आहे. मग त्याला आपण क्लोरीन जोडलं आहे. पण तो क्लोरीन वाचताना कसा वाचायचा इथेनचा शेवटचा ई आता इथे काढायची गरज नाही आधी लिहायचं आहे क्लोरो इथेन. जेव्हा प्रत्ययमध्ये लिहायचं असेल तेव्हा शेवटचं ई काढायचं. आणि हे उपसर्गामध्ये जे लागणार आहे ना तेव्हा शेवटचं ई काढायची गरज नाही क्लोरो इथेन. त्यानंतर आता बघा हे इथेनला ब्रोमिन लागलं आहे ना ह्या बाजूला आहे बघा. मग त्याला काय वाचायचं ब्रोमो इथेन. काय वाचायचं ब्रोमो इथेन. म्हणजे उपसर्गवाले अशा प्रकारे वाचायचे आहेत. आता अजून एक पायरी आहे ह्याची की ह्या शृंखला पद्धतीमध्ये एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत आता जेव्हा ते हे छोटे होते ना आता होते ते पण जास्त कार्बन शृंखला असेल मोठी तर कार्बन अणूंना क्रमांक द्यायचे आहेत कळलं ना. आणि क्रमांक देताना एक काळजी घ्यायची हे CHO आणि COH ग्रुप आहेत ना अल्डिहाइड आणि कार्बॉक्सिलिक ॲसिड त्यांच्यातला कार्बन पण काउंट करायचं आहे. त्या कार्बनला 1 नंबर द्यायचा. आणि हे गट जर नसतील तर कार्बन शृंखलेचं अंकन दोन्ही दिशाने तुम्ही करू शकता इकडून किंवा तिकडून. पण ज्या अंकनामुळे अंकन म्हणजे नंबरिंगमुळे क्रियात्मक गट धारण करणाऱ्या अणूला लहान अंक मिळेल
म्हणजे क्रियात्मक गट ज्या कार्बनला जोडला त्याला लहान अंक आला पाहिजे, ते अंकन ग्राह्य धरायचं आहे आणि मग त्या क्रियात्मक गटाच्या संक्षिप्त नावापूर्वी तो अंक लिहायचा आहे. फक्त ते अंतिम नावमध्ये लिहिताना अंक आणि अक्षरमध्ये एक लहान आडवी रेष टाकायची. म्हणजे काय, जेव्हा आता बघा ना, आता इथे मगाशी कसं सोपं होतं ना, मी एका साईडलाच लावले होते OH CL वगैरे, आता मध्ये लावलं आहे OH, आता मी ते मध्ये लावलं आहे ना OH. मग आता तिथे नंबरिंग करायला कुठल्या कार्बनला लागलं आहे. आता 3 कार्बन असल्यामुळे काहीच प्रश्न नाही. 1 2 3 इथून मिथून केलं आहे बघा, 2 अंकने नंबरिंग केलेलं, अंकने म्हणजे नंबरिंग कार्बनला 1 2 3 इथून केलं तरी 1 2 3 दोन्ही अंकने समान आहेत ना, त्यामुळे कुठलंही घेऊ शकता तुम्ही. मग कसं वाचायचं हे नाव. आता मग काय म्हटलं आपण, हे प्रोपेन आहे ना, प्रोपेनमधलं ई काढून टाकलं आहे बघा, प्रोपेनमधलं काय केलं आहे, ई काढलं आहे. ई काढून आपण OL लावायचं ना, पण डायरेक्ट नाही लावायचं. आता पहिला जर डायरेक्ट असं असतं ना, CH3 CH2 CH3 CH2 आणि काय आपण CH 1 2 3 CH2OH असं जर असतं तर आपण काय म्हटलं असतं, प्रोपेन ऑल, बरोबर ना, प्रोपेन ऑल. पण आता इथे 2 नंबरला लागला आहे, 2 नंबर कार्बनला OH लागला. 1 नंबरला लागला असेल तर 1 लिहायची गरज नाही, पण 2 नंबर कार्बन 3 नंबर असे लागले असतील तर तो नंबर टाकावा लागतो. म्हणून प्रोपेन ई काढायचा डॅश टू ऑल, ऑल लिहायचं आहे, पण कसं डायरेक्ट नाही लिहायचं आहे. प्रोपेनॉल म्हणजे प्रोपेनॉल डायरेक्ट केव्हा लिहायचं, पहिल्यालाच जोडलेलं असेल तेव्हा. CH3 CH2 हे बरोबर झालं ना, 2 3 4 हो, डायरेक्ट असेल तरच, म्हणजे पहिल्याला जोडलं असेल तरच. पण दुसऱ्याला तिसऱ्याला मध्येच असेल तर तो कितल्या कार्बनला जोडला आहे तो नंबर टाकावा लागतो, कळलं ना. आणि म्हणून त्याला नंबरिंग करायचं कार्बनला, ठीक आहे. तर हा आला प्रोपेन टू ऑल. आता हे बघा 1 2 3 4 5 कार्बनवाला आहे, म्हणजे पेंटेन आहे, बरोबर, आणि क्लोरीन आहे, म्हणजे क्लोरीन आधी येणार, ठीक आहे, मध्ये नाही येणार. मग आता ह्याला नंबरिंग करूया आपण बघा, 1 2 3 4 5 इकडून पण नंबरिंग केलं आहे बघा, 1 2 3 4 5 आणि इकडून पण केलं, इथून पण केलं, इथून पण केलं. पण काय म्हटलं आहे, ज्या अंकनामुळे क्रियात्मक गट धारण करणाऱ्या कार्बन अणूला लहान अंक आला पाहिजे. मग क्रियात्मक गट धारण करणाऱ्या अणूला इथे बघा, इथे किती नंबर आहे, 2 नंबर आहे, बरोबर हा ना. इथे किती नंबर आहे, 4. मग ग्राह्य कुठलं घ्यायचं, वरचं, खालचं नाही, है ना. 2 अंकनं केली मी, पण ग्राह्य कुठलं, क्रियात्मक गटाजवळ जो कार्बन त्याला कमीत कमी नंबरिंग आलं पाहिजे, ठीक आहे. त्यामुळे हे मी घेणार. आणि काय लिहिणार आता, हॅलोजनला काय सांगितलं आपण, आधी लिहायचं ना, मग किती नंबरवर आहे तो नंबर लिहायचा, 2 नंबरवर आहे ना, 2 क्लोरोपेंटेन. उपसर्गात लागलं की शेवटचा ई काढायची गरज नाही, 2 क्लोरोपेंटेन. त्याचप्रमाणे तिसरं बघूया आता, 1 2 3 4 5 पेंटेनच आहे आणि कीटोन ग्रुप आहे. नंबरिंग केलं बघा मी, ह्याला 1 2 3 4 5 इकडून पण केलं, इथून पण केलं, पण जवळचं कुठला कार्बन आहे, हा आहे ना, 2 नंबर 2, त्यामुळे हे ग्राह्य हे नाही. मग हे काय आहे, हे कीटोन आहे, ओनवालं, ओन. मग काय म्हणायचं याला, पेंटेन. ई काढला बघा, किती नंबरला आहे, 2 नंबरला आहे, त्या पेंटेन 2 ओन. कळलं तुम्हाला. म्हणजे अशी शृंखला मोठी असेल आणि तुमचा क्रियात्मक गट मध्ये असेल तर नंबरिंग करणं आवश्यक आहे. आता तुम्हाला आम्ही तक्ता दिला आहे, तो तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. हे 3 नियमांचा वापर करून हा तक्ता इथे करायचा आहे. तुमच्या पुस्तकातील पान नंबर 123वर हा तक्ता आहे. तुम्ही व्हिडिओ पाहताना बाळांनो, व्हिडिओ थांबवून ही जी मी नावं या ठिकाणी लिहिलेली आहेत ते तुम्ही वहीमध्ये उतरवून घेऊ शकता. पहिलं बघा, सामान्य नाव दिलेलं आहे इथिलीन, रचनासूत्र आहे CH2 डबल बॉन्ड CH2. IUPAC नाव काय येणार, इथीन, नाही का, हा डबल बॉन्डचा इथीन ग्रुप. इंग्रजी स्पेलिंग पण लिहिलं आहे, मराठीत पण लिहिलं आहे मी, इथीन आहे, ठीक आहे. आता ॲसिटिलीन, ॲसिटिलीन जे आहे ते ॲसिटिलीन CH ट्रिपल बॉन्ड CH, पण ट्रिपल बॉन्डला काय आपलं नाव आहे, ट्रिपल बॉन्ड असेल तर इथाईन. काय आहे, इथाईन. हे अल्केनचं पहिली जी कुळं आहेत ना, पहिली कुळं, डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड सिंगल बॉन्ड, ती आता फंक्शनल ग्रुप इथून सुरू झाले बघा. पहिल्या दोघांमध्ये फंक्शनल ग्रुप नव्हता, क्रियात्मक गट नव्हता ह्या दोघांमध्ये. आता ह्याच्यामध्ये हा क्रियात्मक गट आहे बघा, ॲसिटिक ॲसिड हा क्रियात्मक गट आहे की नाही. मग आता हा क्रियात्मक गट आहे, कार्बन किती आहेत, 2 आहेत, बरोबर. 2 म्हणजे इथेन येणार हे, बरोबर. पण इथेन
ऑइक ॲसिड आठवतं तुम्हाला सांगितलं ऑइक ॲसिड फंक्शनल ग्रुपची जे संक्षिप्त नावं आहेत लक्षात ठेवली पाहिजे. त्यामुळे ह्याचं नाव काय येणार इथेनॉइक ॲसिड. मराठी नाव जागा पुरत नाहीत म्हणून इथे लिहिले मी. पुढचं मिथाईल अल्कोहोल. पहिल्याच एकच मिथेनला लागलेलं आहे, एकच कार्बन आहे. मिथाईल अल्कोहोलचं काय नाव मिथेनॉल. बरोबर ना. OL बघा ई काढून इथे कसं ई काढून ऑइक ॲसिड लागलं, इथे ई काढून OL लागलं मिथेनॉल. पुढे इथाईल अल्कोहोल काय होणार इथेनॉल. बरोबर ना. OL लागलं बघा, चेक करा तुम्ही. आपण नियम जे शिकलो त्याप्रमाणे लागलेलं आहे इथेनॉल. आता हा अल्डिहाइड ग्रुप आहे. अल्डिहाइडला काय लिहायचं बघा CH थ्रू नल आहे बघा आहे ना, आणि 2 कार्बन आहेत त्यामुळे इथेनॉल AL आलं बघा, मराठीत येतं इथेनॉल. आता कीटोन ग्रुप आहे. हा कीटोन ग्रुप काय बघा CH3 C डबल बॉन्ड O CH3 मध्ये लागलेला आहे. बरोबर. त्या मध्ये लागल्यामुळे काय येणार हा 3 आहेत त्यामुळे 2 नंबर मध्ये प्रोपेन कार्बन 3 कार्बनमुळे काय प्रश्न नाही, 1 लिहायची गरज नाही, 1 2 वगैरे मध्येच आहे प्रोपेनॉन. परंतु आता इथे गरज आहे बघा 4 नंबरला. 4 नंबरला अंशांकन नंबरिंग दोन्ही बाजूने होऊ शकतं ना, इकडून की इकडून. हा इथून केलं तर 1 2 3 नंबर येतो, मग इथून केलं तर 2 नंबर. त्यामुळे 2 नंबरच्या कार्बनला कीटोन जोडलेलं आहे आणि 4 कार्बन आहे. ब्युटेन आहे ते, त्यामुळे काय येणार 2 ब्युटेनॉन किंवा हे असंही लिहिता येईल तुम्हाला. कार्बन आपण हॅलोजनमध्येच पुढे लिहितो ना, हे असं लिहू शकतो ब्युटेन स्पेलिंग ई आहे की नाही, ब्युटेन लिहायचं नाही, ब्युटेन 2 ओन काय लिहायचं ब्युटेनोन असं स्पेलिंग आहे ना, ब्युटेनोन ON जोडलेला आहे. मग तो आधी लिहा तुम्ही 2 ब्युटेनॉन किंवा ब्युटेन 2 ओन. 2 म्हणजे 2 नंबर कार्बनला कीटोन ग्रुप लागलेला आहे म्हणून ब्युटेन 2 ओन. आता हे अमाईन आहे बघा, 2 कार्बन आहे, इथाईल अमाईन त्याचं सामान्य नाव आहे आणि IUPAC नाव काय येणार आहे इथेनामाइन. इथेनामाइन म्हणजे इथेन आणि काय ईच्या जागी काय आलं अमाइन, इथेनामाइन का इथेनामीन. आता पुढे काय आलं N प्रोपाईल क्लोराईड आहे. पहिल्या कार्बनला क्लोरीन लागलं आहे, पण क्लोरीन आहे त्यामुळे उपसर्गमध्ये लिहायचं आधी काय ना 1 पहिल्याच कार्बन ना 1 क्लोरोप्रोपेन. काय 1 क्लोरोप्रोपेन. कळलं तुम्हाला इथपर्यंत. म्हणजे आपण आज ह्या भागामध्ये IUPAC नाव कसं लिहायचं याची पूर्ण माहिती घेतलेली आहे. मुलांनो व्हिडिओ थांबवून तुम्ही ही नावं स्वतः वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत. तर आजच्या या भागात आपण इथेच थांबूया. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील.